नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य भाग्यश्री आणि मी वैद्य नमिता आपलं स्वागत करतो. आरोग्यशाहीमधलं शेवटचं अक्षर आहे ह. ह आहे हर्बचा, आरोग्य देणाऱ्या वनस्पतीची माहिती घेण्याचा. आयुर्वेदामध्ये आरोग्याच्या दृष्टीने पालेभाज्या फारशा प्रशस्त मानलेल्या नाहीत. पालेभाज्यांपेक्षाही वेलावर येणाऱ्या फळभाज्या आरोग्यासाठी उत्तम असतात असं आयुर्वेद सांगतो आणि प्रत्यक्षातही असाच अनुभव येतो. मात्र अशी एक पालेभाजी जी आयुर्वेदात पथ्यकर म्हणून प्रसिद्ध आहे, जिचा भाजीपेक्षा औषध म्हणून जास्त वापर केला जातो, तिची माहिती आज आपण घेणार आहोत. या भाजीचं नाव आहे तांदुळजा किंवा चवळीची भाजी. तांदुळजा शेतात किंवा रस्त्याच्या कडेला आपोआप उगवलेली सुद्धा सापडते आणि संपूर्ण वर्षभर मिळू शकते. ही वनस्पती तिन्ही दोषांना संतुलित करते. विशेषतः पित्तशामक असते, लघवी साफ होण्यासाठी मदत करते, रक्तातील दोष दूर करते. तांदुळजाचा सर्वात मोठा उपयोग असतो तो शरीरातील विषद्रव्य बाहेर काढून टाकण्याचा. सध्याच्या भाषेत ज्याला डिटॉक्स असं म्हणतात, ते होण्यासाठी स्वयंपाकघरातली भाजी म्हणजे तांदुळजा. सध्या अन्नावर रासायनिक स्प्रे, फर्टिलायझर्स, पेस्टिसाइड्स यांचा जो विषसदृश परिणाम झालेला असतो तो काढून टाकण्यासाठी तांदुळजाची भाजी अधूनमधून खाण्यामध्ये ठेवणं चांगलं असतं. वीर्याने थंड असली तरी ही भाजी अग्निदीपन म्हणजे भूक वाढवण्याचं काम करणारी असते. तसंच रुचिवर्धक आणि ताप कमी करणारी सुद्धा असते. त्यामुळे ताप आला असता, भूक लागेल तेव्हा तांदुळजाची तुपामध्ये जिरं, मिरपूड, आलं आणि सैंधव टाकून केलेली भाजी आणि ज्वारीची ताजी भाकरी खाणं चांगलं असतं. लघवी कमी होत असेल, अडकत होत असेल तर तांदुळजाची भाजी उपयोगी पडते. तसंच पोट साफ होण्यासाठी सुद्धा ही भाजी कामाला येते. पण गंमत म्हणजे जुलाब होत असताना खाल्ली तर जुलाब कमी होण्यासही मदत करते. औषधांमध्ये तांदुळजाच्या मुळांचा वापर केला जातो. स्त्रियांच्या बाबतीमध्ये एक्सेस ब्लिडिंग होत असेल किंवा व्हाईट डिस्चार्जचा त्रास होत असेल तर त्यावर तांदुळजाची मुळी तांदळाच्या धुण्यामध्ये उगाळून तयार केलेली पेस्ट सकाळ संध्याकाळ अर्धा चमचा या प्रमाणामध्ये घेण्याचा उपयोग होतो. मिसकॅरेज होऊ नये यासाठी गर्भवतीला सुद्धा अशा प्रकारे तांदळाच्या धुण्यामध्ये तांदुळजाची मुळी उगाळून देण्याचा उपयोग होतो असं दिसतं. अशाच अजूनही अनेक वनस्पतींचं आरोग्यामधील योगदान जाणून घ्यायचं असेल तर बघत राहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर.